ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आवाहन. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवून नुकसानग्रस्तांना काही प्रमाणात का होईना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्यासह अधिकारी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय ठाणेदारांनीही त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सुमारे 262 पेक्षा अधिक गावामधून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली होती. त्यानुसार यावर्षी जास्तीत जास्त गावातून ही संकल्पना राबवावी. मागील 4 दिवसात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातून गणेश मंडळांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करावी, तसेच नुकसानग्रस्तांना काही प्रमाणात का होईना मदतीचा हात द्यावा. याशिवाय गणेश मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर करावेत. देखावे सादर करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती स्थापनेच्या मिरवणुकीच्या वेळी गुलालऐवजी फुलांची उधळण करावी, तसेच ध्वनी मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.